जय मुक्ताई। बोदवड तालुक्यातील जागृत हनुमान मंदिर शिरसाळा या देवस्थानाला तीर्थक्षेत्र ब वर्ग दर्जा प्राप्त झालेला असून या मंदिरामध्ये आवश्यक असलेल्या मंदिर व भाविकांच्या दृष्टीने सोयी सुविधा तसेच इतर बाबींची कमतरता असून त्या संदर्भात विकास कामे करण्यासंदर्भात माहिती घेऊन विकास आराखडा तयार करण्यासंदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधित आराखडा तयार करणाऱ्या अधिकारी व अभियंते तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद विभागाचे अधिकारी यांना सोबत घेऊन पाहणी केली व तशा सूचना केल्या। यावेळी संपूर्ण मंदिराची पाहणी करून मंदिराला मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करून भाविक व पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षकता आणता येईल या संदर्भात सकारात्मक चर्चा केली। यावेळी महामंडलेश्वर जनार्दनजी महाराज यांचे आगमन झाले असता त्यांचे दर्शन घेतले व त्यांच्याशी भाविक व मंदिर परिसरातील सुशोभीकरणाच्या दृष्टीने आवश्यक ती चर्चा केली। त्यांचेही मार्गदर्शन यात घेतले। या प्रसंगी दिलीप पाटील, शिवराज पाटील, वसंत भलभले, जागृत हनुमान मंदिर शिरसाळा ट्रस्ट समिती बोदवड चे अध्यक्ष व विश्वस्त यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंदिर दर्शन बाड़ी तो मागे तो गाभारा आहे सर। हा गाभारा मोठा करायचा। हे जे मंदिर तरी काढून दिलं मागे घ्यायचं आपल्याला हा गाभारा मोठा करायचा मागे आरती विचार करायला आपण मंदिराने आपण जर हात नाही मध्ये छोटं मंदिर आहे त्याच्या व्यतिरिक्त बाहेरचं तो सभागृह आहे। सभागृह आपलं थोडं मोठं आणि आरती विचार करायचं। ठीक आहे। मग हा महत्वाचा मुद्दा आहे। मागे आम्हाला जागा करून पडतो। मागे आहे नाला त्याला आपल्याला फुल वाल करून फुल बिल वाल करायचा ती जागा बरोबर। आणि मग हे जे डिपॉझिट टाकू लागले याला काढून काय करतो बाहेर अजून आपण काय करू तुमची जेवढी जागा आहे त्याचं पूर्ण मास्टर प्लॅन करू पूर्ण स्टार्ट गेट पासून तर तुम्हाला जे रिक्वायरमेंट आहे